बर्थडे पण आलो आज खेतवाडीच्या गणपतीला आणि हे आपले सबस्क्रायबर भेटलेत. आताच केलंय, आताच त्यांना चॅनल दिलं मी, त्यामुळे सबस्क्रायबर झाले ते. पकड नाही. आणि नाव काय भावलं? श्वेत. ह्याचं पण इंस्टा आहे, आपलं यूट्यूब आयडी आहे. नाव काय यूट्यूब आयडीचं? श्वेत कदम ब्लॉग्स. अरे जोरात बोल ना. श्वेत कदम ब्लॉग्स. हा, इथं टाकतो मी खाली. सबस्क्राईब करा, शॉर्ट्स बघा, चांगले बनवतो. याचे मित्र पण खूप सपोर्टिव्ह आहे त्याला. हे लोक पण आहेत व्हिडिओ आणि हा भाव खूप मजा घेतोय. आणि ही खेतवाडीची गल्ली आहे, खेतवाडीचा मोर्या गल्लीचं नाव आहे. आणि इथं आपण गणपती बघायला आलोय आणि खूप लाईन आहे. लाईन बोलण्यापेक्षा VIP लोकांचंच खूप आहे. सो आतमध्ये जातो आणि गणपती दाखवतो. आता आपण आलोय दुसऱ्या एका गल्लीत, खेतवाडीचा चिंतामणी. आणि लाईनीत उभा आहे, लाईन बघू शकता. आणि मी एवढ्या वर्ष झालं येतोय. मी खेतवाडी पहिल्यांदा एवढी म्हणजे गणपतीच्या गणपतीच्या दिवसात एवढी मोकळी मी खेतवाडी पहिल्यांदा बघतोय. आणि हे आपले असे छोटे मोठे अंडू पांडू सबस्क्रायबर्स येते. चॅनलचं नाव टाकतो खाली मी, दिसल्या तर सबस्क्राईब करा. हे सगळं इग्नोर करा. आणि लाईन भरपूर आहे. पुढं दाखवतो आता मूर्ती कशी आहे आणि आतमधलं डेकोरेशन कसं आहे. आणि हा खेतवाडीचा चिंतामणी, सुंदर अशी ही मूर्ती. आणि खूप डेकोरेशन पण खूप डिसेंट, म्हणजे असं सुंदर आहे. लय मोठा स्कॅम झालाय जो माझ्यावरती आपले प्रिय मित्र यश यांनी आपल्यावरती केलाय. लाईन मध्ये घुसताना बोलला की वॉकिंग आहे भावा, पटापट पटापट पळते लाईन. आणि लाईन मध्ये घुसल्यावर बघा 3 पट्ट्यांची लाईन आहे. तरी बोललो लोकांची एवढी तडापड. आणि हा खेतवाडीचा महाराजा, यांचाच रेकॉर्ड आहे आजपर्यंत सर्वात, दरवर्षी सर्वात मोठी. आणि यांचं हे डेकोरेशन फायनली आपण लालबागला आलोय. आणि हा तेजूकायचा गेट आहे. सुरुवातीला आपण तेजूकायला जातोय आणि ह्याच्या समोरच चिंचपोकळीचा चिंतामणी. आणि आता आपण तेजूकायमध्ये प्रवास करतोय. थोडा घसा बसलाय आता.
सो दाखवतो आतमध्ये जाऊन पहिला कसं काय आहे. आणि अशी लायटिंग बघून आता जरा फील यायला लागली. लालबागला आलोय करून किंवा गणपतीचं दर्शन करायला आलोय. खेतवाडीच्या गल्लीत तर काय वाटत नव्हता यावेळेस. सो भेटू आता पुढे. आणि आपण तेजुकाच्या गलीमध्ये आलोय आणि नशीब एवढं आपलं भारी आहे नेहमीप्रमाणे. काहीच गर्दी नाही, पूर्ण गल्ली मोकळी आणि असा आता देवापाशी जवळ पोचत आहे. आता डायरेक्ट देवाचे दर्शन. मूर्ती बघ एक नंबर बेस्ट आहे. हा एंट्रन्स गेट आहे आणि चिंतामणाच्या गेटवरती आहे, होऊ शकता. खूप स्ट्रगल नंतर फायनली मुखदर्शन झालेलं आहे आणि चरण दर्शनची लाईन आहे. जी इकडून चालू होते आणि हा आपला चिंतामणी. काय बोलता भावांनो, आता आपल्या मुंबईच्या गणपतीचे दर्शन झाले. आपल्या काहीतरी 15-16 गणपती आपण बघितले खेतवाडीचे पकडून आणि लालबाग परेलचे पकडून. लालबागचे परेलचे नाही बघितले आणि त्यात पण लालबागमध्ये लालबाग सोडून सगळे बघितले. लालबागचा फक्त गणपती राहिला. मजा आली. थोडासा यावेळेस डल वाटलं खेतवाडीमध्ये. बाकी नेहमीप्रमाणे लालबाग तर सजलेलंच आहे, त्यात तर नो डाऊट. आणि यावेळेस तर लालबाग थोडासा अजून एक्स्ट्रा सजवल्यामुळे ते जरा जास्तच उठून दिसतंय. आणि गर्दी कमी होती. पहिला दिवस पहिली रात्र होती. पहिली का दुसरी रात्र होती? हा नाही, दुसरी रात्र होती. आणि आता घरी चाललोय. एनर्जी पूर्ण डाऊन झाली तिघांची पण. काही तर बोलायची ताकद नाही, काही इव्हन चालायची पण ताकद नाही. असं मन करतं की इथंच कुठंतरी जाऊन झोपावं, पण ॲट द एंड घरी जाणं जरुरी आहे. सो हा व्लॉग इथंच एंड करतो. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच या चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि तुम्ही कधी जर असे परत भेटला सबस्क्रायबर्स तर तुम्हाला मी समोरून असे बोला, म्हणजे मला समजेल की तुम्ही खरंच सबस्क्रायबर्स आहेत माझे. सो बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय. बाय.